मित्रांनो, आज आपण आलो बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावचं नाव आहे जवळा आणि तालुका आहे शेगाव. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते शेणखत प्रक्रिया जी अमृतपाणी पद्धतीने चालू आहे. भाऊ, हे आपलं दुसरं वर्ष आहे ना? दुसरं वर्ष. आणि या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे साईडनं या ठिकाणी इथं शेणखत टाकलेलं आहे. हा, आणि या ठिकाणी महत्वाचं आहे का, हे जे आपण सांगतो साईडनं चारी बाजूला 6-4 इंचावर पाईपला होल मारलेला आहे पीओसी पाईपला. आणि त्यानंतर हे खाली एकदम बंद कॅप लावलेले आहे. वरून जेव्हा आपण पाणी सोडतो जैविक खताचं ते साईडला पसरेल आणि हे जे होल आहे त्याच्यामधून जे काही उष्णता म्हणजे गरम जर हीट झाली मधात तर हे त्या होलद्वारे बाहेर निघेल. या ठिकाणी जेव्हा पाणी टाकलं त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे पाणी बाहेर येईल. हे पाणी आपण तरबूज खरबूज जे कुठलंही पीक आहे हे आपण एका महिन्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 25 लिटर हे सोडून आपण त्याचा रिझल्ट हा बघू शकता. तर हे आपलं किती वर्ष आहे? दुसरं वर्ष आहे. हे खताचं दुसरं आहे. तसं 4 वर्ष आले आपण अमृतपाणी. ठीक आहे. मागच्या वर्षी कशाला वापरले? हे सोयाबीनला वापरलं हा, आणि याला तुरीला पण वापरलं. तुरीचा कंडी काय वाटते तुम्हाला परिस्थिती? तुरी चांगली एकदम असं पद्धती. का? आणि ज्या शेतामध्ये तुरीच्या प्लॉट मध्ये टाकली त्याला रासायनिक खत दिलं का? नाही, ती जमीन कशी आहे आज? एकदम भुसभुशीत आहे. पाय दिला ते 4-5 इंच खाली जातं. खाल्लं तर ते म्हणजे सेंद्रिय कर्ब एकदम वाढला. तर याचा रिझल्ट 100% आला आपल्याला. हा, 100%. तर याच्यामध्ये आता पीएचबी, ॲझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्मा टाकायचा आणि त्यानंतर याची जैविक खताची प्रक्रिया 2 महिन्यामध्ये बारीक संपूर्ण खत पत्तीसारखं होईल. यापेक्षा जर आपण खुल्या मैदानात टाकलं, जसं बघू शकता बॅक साईडला, तशा खुल्या मैदानामध्ये सावली खाली जरी टाकला आपण तर त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतो.